राज्यमार्ग 189 साठी जमीन गेलेल्या चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप. 3 वर्षापासून 17 कोटी 34 लाख रुपयांची नुकसान भरपाई प्रलंबित. 17 मार्च रोजी चंदगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर रास्ता रोकोचा इशारा. चंदगड तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक 189 साठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी 17 मार्च 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. हे आंदोलन चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचं निवेदनातून स्पष्ट करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देण्यात आलंय. राज्यमार्ग 189 साठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत प्रशासनाकडे सर्व कागदपत्र सादर करूनही 3 वर्षांपासून रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार या कामासाठी सुमारे 17 कोटी 34 लाख रुपयांचा मोबदला मंजूर करण्याचं आश्वासन यापूर्वी देण्यात आलं होतं. यासाठी स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडेही अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलाय. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. या प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांची भात शेती तर काहींची गावठाणातील जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र मोबदला न मिळाल्यानं अनेक कुटुंबांची आर्थिक अडचण वाढली आहे. काही प्रकल्पग्रस्तांची घरं मोडकळीस आली असून उपचारासाठी पैसे नसल्यानं दिव्यांग आणि आजारी व्यक्तींनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे. दरम्यान 2022-23 मध्ये या मागणीसाठी उपोषण करणारे शब्बीर सय्यद यांचं निधन झालं असून त्यांच्या कुटुंबियांनाही अद्याप मोबदला मिळालेला नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अन्यथा 17 मार्च पासून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.